हे बघा, ही झाली आपली मस्त बटाटा भजी तयार, जरा वेगळ्या पद्धतीची. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. मैत्रिणींनो, बटाटा भजी म्हटलं की आपण काचऱ्याची भजी करतो नेहमीसारखी, गोल बटाट्याच्या काचऱ्या करून. आज मी तशी नाही करणार आहे, जरा वेगळी करणार आहे बटाट्याची भजी. दाखवते तुम्हाला कशी करणार आहे ती. आधी बटाटे सोलून घेते बघा, 2च बटाट्याची करणार आहे, भरपूर होतात त्याची. बटाटे सोलून घेते हे दोन्ही आधी. धुवून घेतलेत मी, सालं नाही काढली तरी चालतात, पण काढून घेते मी. हल्ली बटाट्याला जरा थोडे डाग वगैरे असतात कधी, तर मग ते स्वच्छ करून सोलून घेते आणि किसून घेते बटाटे. सोलून घेते दोन्ही बटाटे बघा, सोलून घेतले. जरा थोडेसे असे डोळे बिळे असतात ते काढून टाकायचे. जरा गरमागरम मधल्या वेळेत खायला बरे वाटतात भजी. किसून घेते मी. आता आपण बटाटा धुवून घेतलाय, पण काय होतं बऱ्याच जणांना म्हणजे असं ते आतला स्टार्च वगैरे आवडत नाही, ते धुवून घेतात. तुम्ही पण धुवून घेतलं तरी चालेल. मी नाही धुवून घेणार तो किस, असाच किसून घेते बघा. तर एखाद्याला नाही चालत बटाटा वगैरे, तर त्यांनी धुवून घ्यायचा, म्हणजे त्यातलं सगळं स्टार्च वगैरे निघून जातो. असा कोरडा मोकळा सुटसुटीत किस होतो. पण मी तसंच ठेवणार आहे. हे बघा, दोन्ही बटाटे किसून घेते. झाले किसून. एरवी आपण अशा चकत्या करून वगैरे बटाट्याच्या भजी करतो, तर अशी पण करता येतात. एक सहज गंमत म्हणून आपलं काहीतरी वेगळं. हा किस एका बाउलमध्ये घालून घेते. परत सांगते, तुम्हाला वाटलं तर तुम्ही हा किस धुवून पण घेऊ शकता. मी नाही धुणार आहे, मी असंच घेते, कारण बटाटे स्वच्छ धुवून घेतले होते, सोलून घेतलेत. आता ह्यात मी घालते बघा, तिखट घातलं, आपलं घरातलं जे तिखट आहे ते. हळद घातली, थोडंसं लसूण चेचून घातलं आहे, त्याने जरा अजून चांगली चव येते. जिरं घातलं थोडं. तांदूळाचं पीठ घातलं एक अर्धा चमचा. बेसन पीठ घालते, साधारण 1 वाटीभर बेसन आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ असं घातलं मी. चमच्याने घालते, पण अंदाज सांगते तुम्हाला. हे सगळं मिक्स करून घेते. पाणी घालायचं नाही, पण आपलं थोडंसं घेतलं मी पाणी, पण त्यात पाणी नाही घालायचं. कोथिंबीर घातली थोडी. इकडं कढईत तेल ठेवलंय तापायला, थोडासा ओवा सोडून घातला. सगळं मिक्स करून घेते. पाणी न घालता चांगलं गोळा करून घ्यायचा. पाणी लागतच नाही, कारण बटाट्याच्या किसामध्ये ते जो स्टार्च असतो त्यातच ते पीठ भिजलं जातं सगळं. गोळा करून घेतला चांगला. पाणी अजिबात नाही वापरलं त्याला. चांगला गोळा करून घेते. इकडं तेल पण तापले.
चला आता करायला घेते भजी. साधारण आपण जशी कांदा भजी टाकतो तशी टाकायची. लोखंडी कढईमध्येच मी तळते. हे बघा, अशी मस्त आपल्या नेहमीच्या भजीसारखी भजी, कांदा भजीसारखी छान कुरकुरीत होतात ही, आणि जरा वेगळी. बटाटा भजी म्हटलं की चकत्यांचीच भजी आपण नेहमी करतो. काढून घेते आणि मग दुसरी घालते. घालून घेते दुसरी. छान लागतात ही. आणि पटकन पण होतात. तळून घेते मस्त अशी छान, आतपर्यंत चांगली तळली पाहिजेत, म्हणून जरा गॅस मध्ये बारीक करायचा. कारण ही बटाट्याची भजी आहेत ना, कांदा भजी लगेच तळली जातात. ही बटाट्याची थोडा वेळ लागतो तळायला, म्हणून मग जरा गॅस थोडा मध्ये बारीक करून तळायची मस्त. हे बघा, तळून झाली. 2 बटाट्याची पण भरपूर होतात. काढून घेते. ही भजी कोणतीही चटणी किंवा आपल्याकडे टोमॅटो सॉस, केचप वगैरे असेल त्याच्याशी पण खाऊ शकतो आपण, किंवा नुसती खाल्ली तरी चालतात. करून घेते सगळी, थोडीशीच राहिलीत आता. अशा पद्धतीनं करून बघा एकदा भजी. हे बघा, करून झाली भजी सगळी. कशी वाटली तुम्हाला ही भजी कमेंट करून सांगा. ह्या पद्धतीने करून बघा. आवडली तर नक्कीच लाईक करा, शेअर